ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोत्रे भावे सावधान श्री गुरुचरित्र अध्याय 52 ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदे निमग्न पै म्हणोनी नामधारक विनवीतसे सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। या श्री गुरुचरित्रार्थिमृती भक्तजनांची मनोवृत्ती गुढी देवोनी स्थिरावली अतृप्त आहे अजूनी। हेची कथा पुन्हा सुचवोनी अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा बहु औषधांचे सर काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करते विचक्षण तैसे सार मज सांगा। ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणते बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्रे। श्री गुरुचरित्राची ऐका सांगे आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 52 अध्याय पर्यंत। प्रथमाध्याये मंगलचरण मुख्य देवांते असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता प्रति जाहले। द्वितीयाध्याये ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपका प्रति घडले ऐसे कथियेले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनीती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्याये कथियेला। चतुर्थाध्याये अनुसूये प्रति छळा वयात्रयमूर्ती यती परीतियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचम श्री दत्तात्रय धरी स्वये अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लयाबधरी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्याध्यायत लिंग घेवनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापन केली तजाची। गोकर्ण महिमा संख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरती अकस्मात। सातवाध्याये वर्तिते माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरुकथा सांगती शनी प्रदोष वृत्त देती ज्ञानी करीती अष्टमी। नवमाध्याये रजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वदिते श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबनामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी। एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञान कथोनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची। माता पितांचे करंजपुरी भेटून येती गोदातरी वक्ष देखतेता विप्रावरे कृपा करती त्रयोदशे। क्रूर यवनाचे करुणशासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण। 14व्याये अध्याये पंचदर्शे श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दगडुनी गुप्त होती
वैजनाथी श्रीगुरु षोडशे ब्राह्मण गुरुभक्ती कथोनी दिधिली ज्ञानशक्ती श्रीगुरु आते भिल्लबडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीचा मूर्ख ब्राह्मण जिव्हा घेऊनी करी अर्पण त्यासी श्री गुरुनी विद्या देवन धन्य केला सप्तदर्शी घेवडा उपटोनिया दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्याया औदुंबराचे करुणी वर्णन योगिनियास देवनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु आले श्रेयचे संबंध दवडून पुत्र दिधिले तिजला 2 एकमर्ती कथिती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा एकविषयी प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरुनी येऊनी तेथे निशी पुत्र उठविते कृपाळू भिक्षा दारिद्र घरी येती त्याची वंध्या महिषी होती ती सकरुणी दुग्धवती 22व्यात वर दिधला 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरते राक्षस त्रिविक्रम करिनी श्री गुरुनंदा भटो जाते त्रिविक्रमा दाविते विश्वरूप महिमा विप्रलागे श्री गुरुपद्मा 24व्यात वर देते म्लेंछा पुढे वेद म्हणती विप्राते त्रिविक्रमात छळती त्याला देवनी सांगती गुरुपाशी याला 25 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना रीते उन्मत नायकते 27 अणोकी प्रिता विप्रासी वेद वाद करिता कुंठित करोणी शापग्रता ब्रह्मराक्षसता केले 28 तया पतिता धर्मा धर्म सांगोनी कथा पुनरुपी देवोनी पतितावस्था ग्रहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिते गुरुराव राक्षस उद्धरती वामदेव हा इतिहास तयासशी 30 पती मरता तयाची स्त्रीशी करी बहुत आकंता 30 श्री गुरुस नाना कथा कथो निशांत बो पाहती एकविता 6व्यादेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमने निघता सती श्री गुरुस झाले नमस्कारिती आशीर्वाद देवोनी तिचा पती 32व्यात विठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघेजन वैश्यवेश जे कथन करीती राजा ते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन 19व्या निरूपण राजपुत्रा केला संजीवन नारद भेटले राजा ते 35 प्रसंगात काचदेव जाने कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा क्रियेचे नेले परान्न भोजना कंटाळणी धरते श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगते 37 नाना धर्म विप्र सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होवनी वर उत्तम देती श्री गुरुराजा ते 38 भास्कर ब्राह्मण तिघापुरते आणले अन्न देविले बहुत प्रसन्न ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी सोमनाथांची गंगा युवती 60 होती वंद्या होती 30 दिली पुत्र संतती 39वे अध्याये नरहरि कर्वे शुष्क काष्टा आचरवणी दवडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगते 41 सायं देवा हस्ते घेऊन श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेशी सायं देव येवोनि करते श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगद तेची कथा सायं देवा प्रत सांगो निव्रता करीत विधी 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी दक्षशी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विषमृत राजासी कथियली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठनाशोनी ज्ञान देते
कल्लेश्वर हिरगय ग्रामास श्री गुरु भेटती नरहरे कवीस आपला शिष्य करीती त्यास 46 अध्याये 47 दिवाळी सण श्री गुरु आमंत्रते 7 जण इतुके रूपे धरून आपण गेले मठाही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापोनी टाकिती शतगुणे पिकगुणी पुढती आनंद विले तजाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य गती आणि कही तेथे सांगती कुष्ठदेवार्जिते रत्नाबाईत मुलींच्याचा स्फोटक दळविती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटवणी म्हणती 50वे अध्याये 51-52 गुरुमूर्ती देखोनी अक्षति पाप प्रवृत्ती उपद्रवलिते नाना जाती म्हणून गुप्त रूपे रहावे ऐसे करुणी निर्धार शिष्यासे सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती यदि उद्विग्न शोक करती अंक्रंदोन श्री गुरुचरणी लोळते इतके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळती मदभक्ती धरा आसक्ती मठाधामी राहुडिया ऐसे बोधोनी शिष्यासी गुरु गेले करदळवनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीशी निजानंदी निमग्न होते ऐसे अपार गुरुचरित्र कथा अनंत परमपवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथले अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका श्री गुरु गुप्त असते गाणगापुरी कलियुगे अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्ता जनाला जैसे पाहिले तैसे भेटते अद्यापि हे अवतीर्णिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्ये संपादिते श्री गुरुरायांचे धरुचरण सिद्धमुईते करू वंदन नामधारका करुण मन ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा जगदोद्धारण आपण आपुली दावणी खुणा गुरुशिष्य रूपे क्रीडते इति श्री गुरुचरित्रामृते श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे अवतरणिका नामोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।